वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजची रेसिपी आहे कोळंबी फ्राय मसाला आणि कोळंबी फ्राय। रेसिपीला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिलं तर मी ही कोळंबी साफ करून घेते। बघा कशी साफ करायची आणि हिच्या पाठीमागे जो काळा धागा असतो तो काढून टाकायचा। बंद कर। आज बनवूया कोळंबी फ्राय आणि हा कोळंबी सुक्का मसाला। बघा मी साफ करून घेतली स्वच्छपणे आणि व्यवस्थित मांडली पण आहे। छान वाटतंय ना। आता मी याला मॅरिनेट करते। दोघांना पण मॅरिनेट करूया। लिंबूचा रस घेतला, थोडासा हळद आणि मीठ एकत्र केलंय मी टाकते। अद्रक लसूणची पेस्ट, तिखट लाल मसाला, जेवढं तुम्हाला तिखट हवं तेवढं, फ्राय करण्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेऊया आणि गॅसला मी थोडं फास्ट करते कारण मगाशी स्लो केलं होतं। आपली कोळंबी मॅरिनेट होऊन झालेली आहे। आता तिला चांगलं फ्राय करणार आहे। आपलं तेल गरम झालंय। आता आपण कोळंबी सोडूया तेलामध्ये फ्राय होण्यासाठी। गॅस थोडं कमी करूया, नाहीतर कोळंबी नीट फ्राय नाही होणार आपली, आतून कच्ची राहणार। त्यापेक्षा थोडं बारीक केलेलं बरं आहे। कोळंबी फ्राय करूया। मग प्रॉन्स पोळीवाडा तयार आहे। प्रयत्न केलाय पण बघा छान झालाय, एकदम टेस्टी। कोळंबी बनवायसाठी ह्याला लागणारं साहित्य सगळ्यात पहिलं तर मी ह्याला मॅरिनेट करून घेते हळद। आता घेऊया अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडासा लिंबू आणि मीठ, सगळं एकत्र मिक्स करते। बरं, ह्याला मॅरिनेट करून 10 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत आपण ह्याला लागणाऱ्या ग्रेव्हीचं सामान बनवून घेऊ। पहिले मी 3 कांदे घेतलेत, 2 टमाटे घेतलेत, ह्यांना एकदम बारीक चिरणार आहे। सुरुवात करूया कांद्यापासून। या कांद्याच्या मी 4-5 फोडी करून घेणार आहे आणि मी ह्याला चॉपिंग बोर्डमध्ये बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक कांदा करून घेणार। तीन कांदा आहे माझा आणि टोमॅटोला पण मी असंच बारीक करून घेते 4-5 फोडी आणि त्याला मी चॉपिंग बोर्डमध्ये त्याला पण बारीक करून घेईन। आपला कांदा टोमॅटो झालाय। मी सगळ्यात पहिला कांदा बारीक करून घेते, अगदी एकदम बारीक। मिक्सरमध्ये फिरवला असता पण मिक्सरमध्ये थोडं जसं पाणी पाणी होईल। मला थोडं जाडसर पाहिजे कांदा, म्हणून मी चॉपिंग बोर्डमध्ये करून घेते बारीक। ही बेस्ट आयडिया सगळ्यात। चॉपिंग बोर्डमध्ये कांदा बारीक करून घेऊया। आपला कांदा झालाय बारीक। आता बघा, आता आपण घेऊया टोमॅटो। टोमॅटोच्या फोडी टाकूया, त्याला पण एकदम क्रश करून घेऊया बारीक। टोमॅटो पण बारीक झालेला आहे एकदम। आता आपण ची तयारी करूया। सगळ्यात पहिला आपण तेल घेऊया। हे तेल ॲक्च्युली मी कोळंबी मच्छी फ्राय केली त्याचं आहे। सगळ्यात पहिला आपण कांदा टाकूया। कांदा मस्त की लाल करून घेऊया। हे तेल लाल का दिसतंय
ॲक्च्युली मी कोळंबी फ्राय केली आहे ना, त्याचं तेल उरलं होतं, तर मग मी कोळंबी मसाल्यासाठी यूज करते. कारण मच्छीचं तेल मी कशातच यूज करत नाही, मच्छीसाठीच यूज करते. त्याच्यामुळे ते तेल उरलं आहे, तर त्याच्यात मी हे वापर करते. त्याचा झाला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकते. माझ्याकडे रेडीमेड आहे, मी रेडीमेड टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाटून टाका अद्रक लसूणची पेस्ट टाकते. आता ह्यात आपण आपले मसाले टाकूया. 1 चम्मच मालवणी मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर आणि थोडी हळद. आपण मगाशी टाकली होती, पण थोडीच टाकायची. मसाल्याला तेल सुटलंय, तर त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकूया. थोड्या वेळ कोळंबी याच्यात फ्राय करूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. तर आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण ह्याला बारीक मंद आचेवर ठेवूया, झाकण लावू. मी थोडा 5 मिनिटं ठेवूया आणि मग आपले कोळंबी मसाला